नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण ज्या वेळेला विज्ञानचं लेक्चर घेतलं होतं त्यावेळेला विज्ञानच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकवायला सुरुवात केली होती तर इंद्रिय संस्था, आरोग्यशास्त्रामधला इंद्रिय संस्था हा घटक आपण शिकवायला सुरुवात केली होती आणि त्या इंद्रिय संस्थेमध्ये आपण पचनसंस्था हा घटक अभ्यासला होता। त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलं होतं की एकूण किती इंद्रिय संस्था आहेत तर 9 इंद्रिय संस्था आहेत। त्यामधला आपण पहिला बघितला होता तो म्हणजे पचनसंस्था बघितला होता। तर आता आपण बघणार आहोत तो दुसरा म्हणजे श्वसन संस्था, शरीराची रेस्पिरेटरी सिस्टीम असं त्याला म्हणतात। म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये एकंदरीत पचनाचं काम चालतं त्या पद्धतीने आपलं श्वसनाचं सुद्धा काम चालतं। आता ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण प्रत्येकजण काय करतो, श्वास घेतो सोडतो, पण त्यामध्ये नेमकं काय करतो आपल्याला अगदी जर बघितलं तर लहानपणी साधारणपणे 3री-4थीमध्ये असताना विज्ञानमध्ये आपल्याला शिकवलं जायचं की माणूस घेताना ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकतो, पण ॲक्च्युली तसं जर प्रत्यक्ष बघायला गेलं तर तसं नसतं। माणसाच्या शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि ऑक्सिजनच्या शिवाय म्हणजे माणूस घेताना हवा आतमध्ये घेतो, म्हणजे त्या हवेमध्ये जेवढे घटक इन्क्लूड असतात तेवढे घटक त्यामध्ये घेतले जातात। म्हणून बघा तुम्ही जर एखाद्या वेळेला जर एक छोटीशी खोली आहे, बंदिस्त छोटीशी खोली आहे आणि त्या खोलीमध्ये जर खोलीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर माणसं जर तिथे असतील तर थोड्या वेळाने आपल्याला काय होतं, गुदमरल्यासारखं होतं। गुदमरल्यासारखं होण्याचं कारणच काय की शरीराला ऑक्सिजनची कमतरता होते। आता शरीराला ऑक्सिजनची कमतरता का निर्माण होते तर ज्या वेळेला आपण श्वसन करतो म्हणजे श्वास घेतो त्यावेळेला आपल्याला कोणता वायू मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, पण आपण श्वास घेण्याचं थांबवत नाही। आपल्या श्वास घेण्याची प्रक्रिया, श्वास घेणं आणि सोडणं ही प्रक्रिया काय असते सांगा, चालूच असते। पण ज्या वेळेला ऑक्सिजनची कमतरता आपल्या शरीरामध्ये तयार होते त्यावेळेला माणसाच्या श्वसनाचा वेगसुद्धा वाढतो। हे तुम्ही म्हणजे अगदी म्हणजे जसं मी सांगते की विज्ञान हा विषय तुम्हाला अगदी दैनंदिन व्यवहारशास्त्रावरती जास्त अवलंबून असतो आणि तुम्ही जर स्वतःचं निरीक्षण केलं तर त्यामध्येही तुम्हाला समजेल। म्हणून आपण श्वास घेताना आपल्याला जी हवा उपलब्ध आहे त्या हवेमधले सगळे घटक आपण घेत असतो आणि शरीरामध्ये ज्या वेळेला आपल्या त्या शरीरामध्ये ती हवा जाते त्यावेळेला जो शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजन हा वायू शरीरामध्ये साठवून ठेवला जातो आणि जे आवश्यक नसलेले घटक असतात ते परत उच्छवासाद्वारे काय केले जातात, बाहेर टाकले जातात। आता लहानपणी सांगण्याचा भावार्थ त्यांचा काय होता की शरीराला ऑक्सिजनची आवश्यकता असते, हे काय आहे हे आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहावं म्हणून म्हणतात की ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकला जातो। कारण ज्या वेळेला उच्छ्वास आपण करतो म्हणजे श्वास बाहेर टाकतो त्यावेळेला त्या हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कशाचं असतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असतं। त्यामुळे असं म्हटलं जातं की ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, पण ॲक्च्युली जर सायंटिफिकली बघितलं तर ते तसं नसतं। आता जसं आपण बघितलं पचनसंस्थेमध्ये, जसा पचनसंस्थेचा मार्ग बघितला तसाच सेम मार्ग श्वसनसंस्थेचा सुद्धा आहे। श्वसनसंस्थेचा मार्ग हा कशापासून सुरू होतो तर नाकापासून सुरू होतो। मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय येतं, नाक म्हणजे त्याला आतमध्ये काय असतं म्हणतात त्याला नासिका मार्ग म्हणतात, जो पहिलं इंद्रिय येतं। त्यानंतर काय येतं, ग्रसनी येतं आणि त्यानंतर ग्रसनी येतं आणि त्यानंतर श्वसननलिका, त्यानंतर फुफ्फुस असे महत्त्वाचे इंद्रिय श्वसनसंस्थेमध्ये कार्य करतात। आता जर आपण ह्याची सुरुवात बघितली तर आपण श्वास कशामधून घेतो तर ज्या नाकपुड्या आपल्या आहेत म्हणजे हे जे नाक आहे त्या नाकाच्या माध्यमातून आपण काय करतो, श्वास घेत असतो आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्या आतमध्ये म्हणजे नासिका मार्गामध्ये आतमध्ये श्लेष्मल नावाचा चिकट पदार्थ असतो। त्याच्यामुळे काय होतं की आपण जी हवा आतमध्ये घेतो ती काय होते सांगा की ती म्हणजे त्यामध्ये जे अनावश्यक घटक आहेत किंवा विषारी घटक जे आहेत ते काय होतात, त्या चिकट पदार्थाला चिकटून राहतात आणि जी आवश्यक हवा आहे ती काय होते आपल्या श्वसननलिकेच्या मार्फत फुफ्फुसापर्यंत पोचते। आणि असंही म्हटलं जातं की श्वास घेताना हा कशाच्याद्वारे घेतला पाहिजे, श्वास हा नाकाच्या माध्यमातूनच श्वास घेतला पाहिजे। त्याचं कारण असं की जर समजा तुम्ही कधी तोंडाने श्वास घेत असाल तर तोंडाने श्वास घेतल्यामुळे काय होतं
की त्याच्यामध्ये जे हवा जी आपण घेतो ती हवा काय होत नाही, गाळली जात नाही. कारण श्वसनमार्गामध्ये तशा कार्य करणारे ग्रंथी असतात. त्यामुळे काय होतं की ती हवा जी असते ती गाळून आतमध्ये फुफ्फुसापर्यंत जाते. तोंडामधून जर आपण श्वास घेतला तर ती हवा न गाळता तशीच्या तशी कशापर्यंत पोहोचते, फुफ्फुसापर्यंत पोहोचते. त्यामुळे फुफ्फुसाला किंवा श्वसनमार्गाला काय होण्याची शक्यता असते, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून श्वास घेताना हा कशाच्या माध्यमातून घेतला पाहिजे, नासिका म्हणजे नाकाच्या माध्यमातून काय घेतला पाहिजे, श्वास घेतला पाहिजे. आता त्याच्यानंतरचं जे मगाशी म्हटलं होतं की ग्रसनी म्हणजे बघा, ग्रसनीचा भाग आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा गेला आहे. कशामध्ये, पचनसंस्थेमध्ये सुद्धा गेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की काय होतं सांगा, तिथे काय असतो, अधिकंठ नावाचा पडदा असतो. अन्ननलिका आणि श्वसननलिका ह्या एकाच ठिकाणी जॉईंट झालेल्या असतात. आणि अधिकंठ नावाचा जो पडदा असतो त्याला काय म्हणतात, अधिकंठ नावाचा जो पडदा असतो त्याचं काम काय असतं, तर ज्या वेळेला आपण श्वास घेत असतो तर त्यावेळेला तो आपला अन्ननलिकेचा मार्ग हळूवारपणे काय करतो, बंद करतो. आणि तो जो श्वास असतो तो कशापर्यंत पोहोचवतो, फुफ्फुसापर्यंत पोहोचवतो. हे कार्य कोणाचं असतं, ग्रसनीचं असतं. ग्रसनी अगदी ही लवचिक पद्धतीने ग्रसनी असते, अगदी ताठर नसते. आता त्यानंतरचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे श्वसनसंस्थेमधलं सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय येतं ते म्हणजे फुफ्फुस. सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की पचनसंस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय येतं लहान आतडं, त्या पद्धतीने श्वसनसंस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय येतं ते म्हणजे फुफ्फुस. आता फुफ्फुस नेमकं असतं कुठे, तर छातीच्या पोकळीमध्ये जे हृदय असतं त्या हृदयाच्या खाली डाव्या आणि उजव्या बाजूला अशी 2 फुफ्फुसं कार्यरत असतात. आणि काय असतं सांगा, त्या फुफ्फुसावरती प्रत्येकी काय असतं, दुपदरी आवरण असतं. त्याला काय म्हणतात, फुफ्फुस आवरण असं म्हणतात. आता ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी फक्त तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी सांगते. आता ह्याच्यामध्ये बघा की जे फुफ्फुसाचा भाग असतो तो उजवा आणि डावा भाग म्हणजे म्हटल्याप्रमाणे हृदयाच्या खालच्या भागामध्ये एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला अशी 2 फुफ्फुसं कार्यरत असतात. आणि त्यामध्ये जे उजवं फुफ्फुस असतं त्या डाव्या फुफ्फुसापेक्षा काय असतं सांगा, आकाराने मोठं असतं. आणि त्याची ॲक्टिव्हिटीसुद्धा जी असते ती डाव्या फुफ्फुसाची सर्वात जास्त असते. आणि त्यांचे कप्पे असतात म्हणजे त्या फुफ्फुसामध्ये उजव्या बाजूचे भाग केलेले आहेत. तर उजव्या बाजूला 2 भाग असतात, डाव्या बाजूला 3 भाग असतात. उजव्या बाजूला 3 भाग असतात, डाव्या बाजूला 2 भाग असतात. आणि ते जे भाग असतात त्याला काय म्हणतात, वायुकोश असं म्हटलं जातं. आणि त्या वायुकोशांचं काम काय की अगदी लहान जशा पिशव्या असतात, लहान पिशव्या म्हणजे त्या पिशव्या म्हणजे आपण म्हणतो कॅरीबॅग वगैरे कशा म्हणतो, त्या कॅरीबॅगमध्ये जर पाणी घातलं तर ते कशा फुगतात, असा झुपका कसा दिसतो त्या पद्धतीने त्या अशा कप्प्यांमध्ये तशा छोट्या पिशव्यांचा झुपका असतो. त्याला काय म्हणतात की वायुकोश म्हणतात. आणि त्या वायुकोशाचं कामच काय की त्या वायुकोशांभोवती रक्तपेशिकांचं दाट जाळं विणलेलं असतं. तर कशासाठी, आता ते आपण फुफ्फुसाचं कार्य बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये बघा, आता ही बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगितल्या की आता त्याच्यामध्ये काय असतं, त्या वायुकोशांमध्ये जो शरीराला लागणारा ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन त्यामध्ये साठवून ठेवला जातो. आता ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न कोणत्या पद्धतीने पडतो, तर पोलीस भरतीला असा प्रश्न पडतो की रक्ताचं शुद्धीकरण कुठल्या इंद्रियामार्फत केलं जातं, असा प्रश्न पडतो. आणि तिथं आपल्याला ऑप्शन दिलेले असतात, मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत असे पर्याय दिलेले असतात. आणि आपलं कन्फ्युजन कशामध्ये होतं की हृदय आणि फुफ्फुस या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हृदयाचं शुद्धीकरण हे कशामध्ये होतं, हृदयाचं आणि रक्ताचं शुद्धीकरण कशामध्ये होतं, तर ते फुफ्फुसामध्ये होतं. आता रक्ताचं शुद्धीकरण म्हणजे काय, म्हणजे जसं आपण पाणी शुद्ध करतो तसं बाबा रक्त शुद्ध करतात का, तर तसं नाही. रक्ताचं शुद्धीकरण म्हणजे काय, तर त्या रक्तामध्ये कशाचा पुरवठा केला जातो, ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. म्हणजे ऑक्सिजन मिसळला जातो, ऑक्सिजन हे घटक द्रव्य मिसळलं जातं आणि ते ऑक्सिजन द्रव्य प्रत्येक इंद्रियांपर्यंत काय केलं जातं, पोहोचवलं जातं. मग हे हृदयाचं काम झालं, प्रत्येक हृदयापर्यंत रक्त पोहोचवणं म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा करणं, हे काम कोणाचं आहे, तर ते हृदयाचं काम आहे. फुफ्फुसाचं काम काय येतं, तर रक्ताचं
शुद्धीकरण करणं हे फुफ्फुसाचं काम येतं, म्हणून असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य, फुफ्फुसाचं महत्त्वाचं कार्य काय येतं, तर रक्त ऑक्सिजनयुक्त होण्याची क्रिया ही फुफ्फुसामध्ये घडते आणि हे सगळ्यात महत्त्वाचं फुफ्फुसाचं काम आहे. आता त्याच्यामध्ये बघा, जी हृदयामधून रक्त कशामध्ये कोणत्या मार्फत येतं, तर फुफ्फुस धमनी असते. फुफ्फुस धमनीमार्फत ते रक्त कशामध्ये येतं, फुफ्फुसामध्ये येतं. म्हणून ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण पुढे घेणार आहोत. रक्ताभिसरण संस्थेमध्ये फुफ्फुस धमनीमध्ये जे रक्त असतं ते अशुद्ध रक्त असतं. अशुद्ध रक्त म्हणजे काय, अशुद्ध रक्त म्हणजे जसं गढूळ पाणी असतं तसं नाही. अशुद्ध रक्त म्हणजे अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त, ज्याच्यामध्ये काय नसतं, ऑक्सिजनची मात्रा काय असते सांगा, कमी असते, म्हणून त्याला काय म्हणतात, अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त, किंवा आपल्या भाषेमध्ये त्याला अशुद्ध रक्त असं म्हणतात. म्हणून हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे की हृदयाकडून जे फुफ्फुसामध्ये रक्त येतं ती फुफ्फुस धमनी असते. त्या फुफ्फुस धमनीमध्ये म्हणजे धमनी, असाही प्रश्न पडतो की कोणत्या धमनीमध्ये रक्त अशुद्ध असतं, कारण बाकीच्या सगळ्या ज्या धमन्या असतात त्या सगळ्या धमन्यांमध्ये हे ऑक्सिजनयुक्तच रक्त असतं. म्हणून फुफ्फुस धमनीमध्ये फक्त अशुद्ध रक्त म्हणजेच अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. म्हणजे त्या फुफ्फुस धमनीद्वारे रक्त फुफ्फुसामध्ये येतं हृदयाकडून आणि महाधमनीमार्फत शुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजनयुक्त रक्त परत कोणाकडे पाठवलं जातं, हृदयाकडे पाठवलं जातं. ते कोणामार्फत पाठवतं, महाधमनीमार्फत पाठवलं जातं. आता ह्याच्यामध्ये बघा, जर बघितलं तर ऑक्सिजन घेणं सोडणं कशावरती डिपेंड असतं, तर श्वसनावरती डिपेंड असतं. म्हणजे ऑक्सिजनचं कार्यच काय असतं की ते ऑक्सिजनचा पुरवठा प्रत्येक इंद्रियाला होत असल्यामुळे, प्रत्येक इंद्रियाला झाल्यामुळे त्या इंद्रियाला काय मिळते, ऊर्जा मिळते. म्हणजे एखादं कार्य प्रत्येक इंद्रियाला करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, तर ऊर्जेची आवश्यकता असते. आणि ही ऊर्जा कशाच्या माध्यमातून मिळते, तर ती ऑक्सिजनच्या माध्यमातून मिळते. म्हणून बघा, जर ज्या वेळेला तुम्ही वर्कआउट करता त्यावेळेला तुमचं जी श्वासाची लेंथ असते ती खूप मोठी झालेली असते. त्याचं कारण काय असतं की तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता निर्माण होते. म्हणजे ऊर्जा तुमची काय होते सांगा, वापरली जाते, यूज होते ती. त्याच्यामुळे शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता होते. ऊर्जेची कमतरता निर्माण होते म्हणजेच काय निर्माण होते, तर ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. मग तो ऑक्सिजन शरीराला पुन्हा जास्त मिळावा म्हणून काय करतो आपण, श्वसनाचा जो स्पीड असतो, आपल्या श्वसनाची जी लेंथ असते आपली, ती आपण काय करतो, वाढवतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक प्रश्न पडतो की सामान्य माणसाचा श्वसनाचा वेग किती असतो, सामान्य माणसाचा श्वसनाचा वेग किती असतो, म्हणजे एका मिनिटाला माणूस किती वेळा श्वास घेतो. तर एका मिनिटाला सामान्य माणूस म्हणजे प्रौढ मनुष्य जो 18 वर्षानंतर असं म्हटलं जातं आणि अगदी निरोगी आहे, तो एका मिनिटाला 16 वेळा श्वास घेतो. आता हेच असतं बघा की लहान मुलं असतात, लहान मुलं म्हणजे जन्म झालेलं मूल ते अगदी 5, 6, 7, 8, 9, 10 वर्षापर्यंत त्यांचा जर बघितलं तर तुम्ही त्यांचा श्वास घेण्याचा जो स्पीड असतो ना तो सगळ्यात जास्त असतो. आणि जे म्हातारी लोकं असतात म्हणजे जे 60 वर्ष 70 वर्ष जे होऊन गेलेले असतात त्यांचा श्वास घेण्याचा स्पीड हा फार कमी असतो. म्हणजे अगदी लहान मूल जर बघितलं तर ते एका मिनिटाला 45 वेळा श्वास घेतं आणि जे म्हातारा जर माणूस बघितलं तर एका मिनिटाला साधारणपणे 10 ते 12 वेळा श्वास घेतं. आता त्याचं कारण काय असतं की मूल ज्या वेळेला मोठं होत असतं त्यावेळेला त्याला ऊर्जेची आवश्यकता असते, ऑक्सिजनची आवश्यकता असते, कारण त्याच्या शरीराची काय होत असते, वाढ होत असल्यामुळे त्याला ऊर्जेची आवश्यकता असते, ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे तो ऑक्सिजन जास्तीत जास्त मिळावा ह्याच्यासाठी त्याचा श्वसनाचा स्पीड हा काय असतो, जास्त असतो. आणि लहान जे म्हातारी माणसं असतं त्यांचं काय झालेलं असतं, वाढ थांबलेली असते, शरीराची काय झालेली असते, पूर्ण झीज होऊन त्यांचं वय उतर तिकडे झुकलेलं असतं. त्यामुळे त्यांना ऑक्सिजनची तितकीशी मात्रेची काय नसते सांगा, आवश्यकता नसते. त्यामुळे तो श्वसनाचा स्पीड जो असतो तो सुद्धा कमी असतो. अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला मी सांगितलं महत्त्वाचं, तर श्वसन संस्था त्या घटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय येतं फुफ्फुस. फुफ्फुसामध्ये काय कोणती प्रक्रिया चालते, तर रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया चालते. रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया म्हणजे ऑक्सिजनयुक्त रक्त करण्याची प्रक्रिया फुफ्फुसामार्फत चालते, हे ह्याच्यामध्ये येतं. आता आपण ह्याच्या पुढची जी संस्था पाहणार आहोत म्हणजे इंद्रिय संस्था पाहणार आहोत ती आहे रक्ताभिसरण संस्था. म्हणजे
ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की पचनसंस्था जसं बघितलं होतं खूप लेंदी होती, त्याच्यावर खूप जास्त प्रश्न पडतात, त्याच पद्धतीने रक्ताभिसरण संस्थेमध्ये सुद्धा खूप जास्त प्रश्न तयार होतात आणि सगळ्यात शरीरातली मोठी इंद्रिय संस्था जरी म्हटलं तरी चालू शकतं. रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, म्हणजे रक्ताभिसरण संस्थेमध्ये कोणती कोणती इंद्रिय इन्क्लूड होतात, तर हृदय, पहिलं म्हणजे हृदय, त्यानंतर रक्त, त्यानंतर रक्तवाहिन्या, रक्तपेशी, हे सगळे घटक कशामध्ये इन्क्लूड होतात, रक्ताभिसरण संस्थेमध्ये इन्क्लूड होतात. काय काय सांगितलं मी, हृदय, रक्त, रक्तवाहिन्या, रक्तपेशी, म्हणजे ते रक्ताचे प्रकार आहेत ते, त्याच्यामध्ये हे एवढे सगळे घटक काय होतात, इन्क्लूड होतात. आता ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला, म्हणजे ही जी आता आपण ह्याच्या पुढे जेवढी पूर्ण जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, म्हणजे रक्ताची जी संस्था आहे, म्हणजे त्याचं कामकाज पूर्णपणे कसं चालतं, त्याचा शोध कोणी लावला, म्हणजे रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला, तर त्याचं नाव आहे विल्यम हार्वे. हे तुम्ही नाव लक्षात ठेवलं पाहिजे. कधी तुम्हाला म्हटलं होतं मी की शोध आणि संशोधक हे सगळ्यात महत्त्वाचे आहे, त्याच्यावर एकतरी कधीतरी प्रश्न पडतो. तर तसाच हा एक प्रश्न, रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला, तर विल्यम हार्वे यांनी शोध लावला. ब्रिटिश शास्त्रज्ञ आहे तो. 1628 साली त्यांनी ही संस्था याचं सर्क्युलेटरी सिस्टीम काय केली आहे, शोधली आहे. आता रक्ताभिसरण संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं, तर हृदयाकडून, म्हणजे बघायचे जसं श्वसन संस्थेमध्ये बघितलं तसं हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या प्रत्येक इंद्रियापर्यंत पोहोचवणं. म्हणजे तुम्ही बघितलं आपलं पायाचं छोटं बोट, म्हणजे जरी करंगळी आहे ती जरी अगदी बघितलं आणि त्याला जरी तुम्ही टाचणी लावली तर त्याच्यातून काय बाहेर पडणार, रक्त बाहेर पडणार. म्हणजेच काय की अगदी शेवटच्या इंद्रियापर्यंत, प्रत्येक इंद्रियापर्यंत कोणतं रक्त पोचवणं, ऑक्सिजनयुक्त रक्त पोचवणं. आणि तेच रक्त तिथं जाईपर्यंत काय होतं की त्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा काय होते, कमी होते. म्हणजेच त्याला काय म्हणतात, अशुद्ध रक्त म्हणतात. मग ते अशुद्ध म्हणजे अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त पुन्हा कशाकडे घेऊन येणं, तर हृदयाकडे घेऊन येणं. रक्ताभिसरण संस्थेतलं हे सगळ्यात महत्त्वाचं काम, म्हणजे वाहून नेणं आणि वाहून आणणं. ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून देणं, अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त पुन्हा कशाकडे आणणं, हृदयाकडे वाहून आणणं, हे काम चालतं. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय येतं ते म्हणजे हृदय. आपण सुरुवात करणार आहोत, हृदयापासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे बघा, हृदयाचं सगळ्यात महत्त्वाचं काय काय येतं, आपण म्हणतो की शरीराचं सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय जे आहे ते म्हणजे हृदय. मानवी हृदय केवढं असतं, आपल्या डाव्या मुठीच्या डावी मूठ आपण जर वळली तर तेवढ्या आकाराचं काय होतं सांगा, स्नायूंचं बनलेलं, म्हणजे परिहृद स्नायूंचं बनलेलं हे काय असतं, आपलं हृदय असतं. आता हे हृदय आपण जसं म्हणतो की आपलं हृदय हे डाव्या साईडला असतं, पण ॲक्च्युली सायंटिफिकली दृष्ट्या जर बघितलं तर हृदय हे डाव्या बाजूला नसतं. हृदय हे छातीच्या पोकळीमध्ये जसं सांगितलं तसं मध्यभागी असतं, पण त्याचा 60% भाग हा डाव्या बाजूला असतो आणि 40% भाग हा उजव्या बाजूला असतो. आणि प्लस त्याच्यामध्ये सुद्धा जे ॲक्टिव्ह स्नायू जरी म्हटले तरी, म्हणजे जो जास्त ॲक्टिवेट असलेला पार्ट जो आहे तो हृदयाचा डावा पार्ट, म्हणजे डावा भाग येतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की डाव्या बाजूला हात ठेवला तर काय होतं, आपल्याला हृदयाची धडधड पटकन जाणवते, कारण तो सगळ्यात जास्त हायली ॲक्टिवेटेड पार्ट आहे तो. आता मानवी हृदयाचं साधारणतः वजन किती असतं, तर 360 ग्रॅम मानवी हृदयाचं वजन असतं. आता हे बेसिक प्रश्न आहेत, ह्याच्यावरती तुम्हाला कुठलाही प्रश्न पडू शकतो. त्याच्यानंतर बघा,
काय सांगितलं, हृदयाला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणाऱ्या धमनीचं नाव काय असतं, महाधमनी. आता त्याच्यामध्ये बघा हृदयाचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय की ऑक्सिजनयुक्त रक्त प्रत्येक इंद्रियापर्यंत पोहोचवणं आणि अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त आपल्या म्हणजे इंद्रियाकडून आपल्याकडे घेऊन ते पुन्हा कोणाकडे पाठवणं, फुफ्फुसाकडे पाठवणं. मग फुफ्फुस पुन्हा रक्त शुद्ध करून ते कोणाकडे पाठवतं, हृदयाकडे पाठवतं. आता ह्याच्यामध्ये पण बघा हृदयाचे जे आहेत की नाही ते किती पार्ट असतात, किती कप्पे असतात, तर 4 कप्पे असतात. आता ह्याच्यामध्ये पण काय होतं सांगा की वरच्या कप्प्यांना काय म्हणतात, निलय म्हणतात आणि खालच्या कप्प्यांना काय म्हणतात, तर आलिंद म्हणतात. आता असे 4 भाग काय कशाचे तयार होतात, तर हृदयाचे तयार होतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं कधी तर कसं दाखवतात तुम्हाला, हृदय धडधड धडधड ह्या पद्धतीने दाखवतात ना. म्हणजे काय होत असतं की त्याची परिवृद्ध स्नायूंचं हृदय बनलेलं असल्यामुळे त्याला आकुंचन आणि प्रसरण ही काय असते सांगा, ते हृदय आकुंचन आणि प्रसरण होत असतं. आता ते आकुंचन आणि प्रसरण होतं म्हणून ऑक्सिजनयुक्त रक्त म्हणजे आपल्या शरीरामध्ये पूर्ण जे रक्त जे फिरतं, रक्तवहन जे होतं म्हणजे प्रत्येक इंद्रियापर्यंत पोहोचतं ते हृदयाच्या कशावरती डिपेंड असतं, हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरण पावणं ह्याच्यावरती ते डिपेंड असतं. जर हृदय आकुंचन आणि प्रसरण करायचं थांबलं तर काय होतं सांगा, जे शरीरामधलं रक्त आहे ते तिथल्या तिथे रक्त काय होतं, थांबतं. म्हणून बघा की ज्या वेळेला लोकांना ज्या वेळेला माणसाला हृदयविकाराचा झटका येतो त्यावेळेला त्यांच्या जास्तीत जास्त शक्यता असतात की काय होणं, ब्लॉकेज म्हणजे रक्तवाहिन्या ज्या असतात त्या फुटणं हा जो प्रकार असतो तो तर त्यावेळेला होण्याची शक्यता खूप असते. त्याचं कारण तेच असतं की जर अचानक जर आपलं हृदय बंद पडलं तर अशा गोष्टी होऊ शकतात. म्हणजे आकुंचन प्रसरण ह्या गोष्टीवरती हृदयाच्या ह्या कामावरती रक्तपुरवठा पूर्ण शरीराला होत असतो. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा महत्त्वाचा जो भाग येतो तो कोणता येतो, तो म्हणजे रक्त. आता रक्त कसं तयार होतं यापासून सुरुवात, रक्त कशा पद्धतीने तयार होतं. आता जर बघितलं तर रक्ताचा रंग कोणता असतो, लाल रंग असतो. रक्त हे लाल रंगाचा चिकट द्रव असतो आणि त्याची साधारण चव कशी असते, त्याची खारट चव असते. आणि मानवी शरीरामध्ये म्हणजे निरोगी प्रौढ माणसामध्ये साधारणपणे 4 ते 5 लिटरपर्यंत रक्त असतं आणि माणसाच्या वजनाच्या 9% प्रमाण हे कशाचं असतं, रक्ताचं असतं. माणसाच्या वजनाच्या 9% प्रमाण हे कशाचं असतं, तर रक्ताचं असतं. आणि रक्तामध्ये असलेला रक्तरंजक म्हणजे हिमोग्लोबिन, या हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्ताला कशाचा रंग प्राप्त झालेला असतो, लाल रंग प्राप्त झालेला असतो. आता हिमोग्लोबिन कशापासून तयार होतं, तर लोहापासून तयार होतं. त्या लोहा ह्या घटकामुळे हिमोग्लोबिन लाल रंगाचं असतं आणि त्याच्यामुळे रक्तसुद्धा कोणत्या रंगाचं असतं, तर लाल रंगाचं असतं. आता रक्ताचा वेग म्हणजे जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरण होण्याच्या क्रियेवरती संपूर्ण शरीरामध्ये रक्ताचं काय होत असतं, वहन होत असतं. आणि हे वहन किती होतं, रक्ताचा वेग हा सुमारे 7 मैल असतो. म्हणजे एका मिनिटाला 7 मैल एवढं काय होतं, रक्ताचा स्पीड असतो. आता त्याच्यामध्ये बघा रक्त कशापासून तयार होतं, तर 12% पाणी. रक्तामध्ये काय काय असतं, 12% पाणी, 8% नायट्रोजन आणि इतर जे राहिलेले असतात ते सगळे क्षार त्याच्यामध्ये काय झालेले असतात, इन्क्लूड झालेले असतात. आता ह्याच्यामध्ये बघा रक्ताचा जो अभ्यास करतात त्याला काय म्हणतात, रक्ताच्या अभ्यासाला हिमॅटॉलॉजी असं म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये सुद्धा बघा, आता ते आपण पुढे बघणार आहोत की रक्तगट किती आहेत, ते काय केलं जातं, माणसाच्या माणूस रक्त किती महिन्यानंतर हे करू शकतो, दान करू शकतो, 3 महिन्यानंतर करू शकतो. रक्त दान करतात त्याला रक्तदान केलं जातं. त्याचं आपण काय करतो सांगा, की ते रक्त साठवून ठेवलं जातं. आता ह्याच्यामध्ये बघा जर एखाद्या व्यक्तीने
रक्त दुसऱ्याला दिलं आणि जर परत जर त्यालाच रक्ताची गरज भासली तर त्याला पुन्हा रक्त लावलं जातं. तर ह्या सिस्टीमला काय म्हणतात, ब्लड डोपिंग. म्हणजे एखाद्या माणसाने रक्त दिलं आणि त्याच्या शरीरातलं रक्त जर कमी झालं तर परत त्याला रक्त लावण्याची जी क्रिया होते त्याला ब्लड डोपिंग असं म्हणतात. आणि रक्तदान केल्याच्यानंतर ते रक्त साधारणपणे किती दिवसापर्यंत टिकतं, 90 दिवसापर्यंत, म्हणजे 3 महिन्यापर्यंत ते रक्त टिकतं. आणि किती रक्त काढून घेतलं जातं शरीरामधलं, तर 300 cc रक्त एका वेळेला काढून घेतलं जातं. आता रक्तगटांचा शोध हा कोणी लावला? रक्तगटांचा शोध हा कोणी लावला? डॉक्टर कार्ल लँडस्टायनर या शास्त्रज्ञाने रक्तगटांचा शोध लावला. आता ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती आहे, मी फक्त एक्सप्लेन करते. 4 रक्तगट आहेत, ए बी आणि ओ. याच्यामध्ये बघा, ए बी हा सर्वग्राही रक्तगट आहे. सर्वग्राही रक्तगट म्हणजे काय की ए, बी आणि ओ या 3ही गटांचं रक्त कोणाला चालतं? ए बीला चालतं. आणि ओ रक्तगट ह्याला काय म्हटलं जातं? सर्वयोग्यदाता. म्हणजे ओचं रक्तगट ए, बी आणि ए बी ह्या तिघांनाही चालतं, तिघांना पण चालतं. पण ओचं जी व्यक्ती असेल त्याला फक्त कोणाचं रक्त लागतं? ओचंच लागतं. मग हे त्याला सर्वग्राही आणि सर्वयोग्यदाता व रक्तगट असे म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये बघा, आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं अजून काय आहे तर रक्तपेशी. म्हणजे जसं मला अशी सांगितलं तसं काय काय महत्त्वाचं आहे बघा. हृदय महत्त्वाचं आहे, हृदयाची तुम्हाला माहिती सांगितली. रक्त महत्त्वाचं आहे, रक्ताची माहिती सांगितली. आता रक्तपेशी, आता ह्या रक्तपेशींवरती रक्त अवलंबून म्हणजे रक्ताची सिस्टीम अवलंबून असते. आता रक्तपेशी बघा, रक्तपेशीचे किती प्रकार पडतात? परत 4 प्रकार पडतात. रक्तपेशी म्हणजे ब्लड सेल्स. त्याच्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे लाल किंवा लोहित रक्तपेशी असं म्हटलं जातं. लोहित रक्तपेशी म्हणजेच RBC, रेड ब्लड सेल्स असं म्हटलं जातं त्याला. आता तांबड्या रक्तपेशी म्हणजे साधारणपणे रक्तपेशी ह्या तयार कशामध्ये होतात तर अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. आता हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे हां, हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवायला काही हरकत नाही. रक्तपेशी कशामध्ये तयार होतात तर अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. आणि त्याचा नाश कशामध्ये होतो तर प्लीहेमध्ये त्याचा नाश होतो. आणि या रक्तपेशी असतात त्या किती दिवसापर्यंत टिकतात? म्हणजे ज्या वेळेला तयार होतात त्या 90 ते 120 दिवसापर्यंत टिकतात. म्हणजे म्हणूनच रक्त जे दान केलं जातं आणि ते जे साठवून ठेवलं जातं त्याचा कालावधी 90 दिवसांचाच असतो. आणि जरी आपण रक्तदान केलं नाही तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये 90 दिवस झाले की परत नवीन रक्तपेशी तयार होतात. आता लाल रक्तपेशी ह्यांच्यामध्ये काय सांगितलं की लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि ह्यांना काय म्हणतात, म्हणून ह्यांना काय म्हटलं जातं, लोहित किंवा लाल रक्तपेशी असं म्हटलं जातं. ह्याचं काम काय की संपूर्ण इंद्रियांना काय करणं, रक्तामार्फत ऑक्सिजनचा पुरवठा करणं. त्यानंतरचा जो रक्तपेशीचा प्रकार येतो तो म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, WBC असं त्याला म्हणतात. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. आता ह्याला काय म्हटलं जातं की ह्या रक्तपेशींचा उपयोग काय की तर शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढावी याच्यासाठी ह्या रक्तपेशी काय असतात, कार्यप्रवीण असतात. म्हणून ह्यांना सैनिक पेशी असं सुद्धा म्हणतात. सैनिक म्हणजे लढणं. ह्या रक्तपेशी एखादा जर माणसाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी म्हणजे जर एखादं इन्फेक्शन झालं असेल तर ह्या रक्तपेशींची जास्त गरज त्यावेळेला निर्माण होते. आता त्याच्यानंतरचा महत्त्वाचं काय येतं की रक्तबिंबिका. रक्तबिंबिका म्हणजे काय, प्लेटलेट्स. आता ह्यांचं काम काय असतं की बघा, ज्या व्यक्तींमध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण, रक्तबिंबिकेचं प्रमाण कमी असतं त्या व्यक्तींचं जर समजा एखादी जखम झाली तर ती जखम काय येत नाही सांगा, भरून निघत नाही. म्हणजे ते रक्त त्यामधून काय होतं, वाहतच राहतं. म्हणजेच काय आहे की त्याच्या शरीरामध्ये कशाची कमतरता आहे, प्लेटलेट्सची कमतरता आहे. म्हणून शरीरामध्ये प्लेटलेट्ससुद्धा काय असतात, गरजेचे असतात. आणि शेवटचा जो प्रकार येतो तो म्हणजे रक्तरस.
रक्तरस, त्याला काय म्हणतात? प्लाझ्मा, ब्लड प्लाझ्मा, ह्याला ब्लड प्लेटलेट्स म्हणतात. रक्तरसामध्ये कशाचं असतं? पाण्याचं प्रमाण जास्त असतं, पाण्यापेक्षा घट्ट प्रमाण असतं. आणि रक्तामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे कशाचं असतं? रक्तरसाचं असतं. 55% रक्तामध्ये प्रमाण हे रक्तरसाचं असतं. म्हणजे ह्या रक्तपेशींचे 4 प्रकार पडतात: लाल रक्तपेशी, पांढऱ्या, रक्तबिंबिका आणि रक्तरस. आता ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणं हे ह्याचं काम आहे. पांढऱ्या रक्तपेशींना सैनिक पेशी असं म्हणतात. रक्तबिंबिका ह्या रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असतात. आता ह्याच्यानंतर अजून महत्त्वाचं आपलं काय येतं ते म्हणजे रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या म्हणजे काय की बघा, ज्या वेळेला हृदयाकडून रक्त हे प्रत्येक इंद्रियापर्यंत पोचवलं जातं तर त्या कोणत्या रक्तवाहिन्या असतात? तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची येते ती म्हणजे धमनी. म्हणजे हृदयाकडून प्रत्येक इंद्रियापर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त जे पोहोचवलं जातं ते कशामध्ये असतं? धमनीमध्ये असतं. म्हणून असं म्हटलं जातं की सगळ्या धमन्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. फक्त त्याला अपवाद धमनी कोणती येते? तर फुफ्फुस धमनी ही अपवाद येते. मगाशी सांगितल्याप्रमाणे फुफ्फुस धमनीमध्ये अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त येतं, बाकी सगळ्या धमन्यांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे नीला. नीलाचं कार्य काय की प्रत्येक इंद्रियाकडे जे रक्त ऑक्सिजनयुक्त रक्त पोचलेलं असतं आणि तिथे पोचल्याच्या नंतर ऑक्सिजन कमी होतो, म्हणजे अल्प ऑक्सिजनयुक्त अशुद्ध रक्त जे म्हटलं जातं ते अशुद्ध रक्त पुन्हा रिटर्न नीलेच्या माध्यमातून कशामध्ये आणलं जातं? हृदयामध्ये आणलं जातं. म्हणून सगळ्या नीलांमध्ये अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. आणि तिसरा जो भाग येतो तो म्हणजे केशवाहिन्या. केशवाहिन्या म्हणजे काय की केसासारख्या असतात. म्हणजे जी आता जर आपली वरची त्वचा आहे, वरच्या त्वचेमध्ये सुद्धा आपल्या ह्या रक्तवाहिन्या काय आहेत? ॲक्टिवेट आहेत, पण आपल्याला दिसत नाही. म्हणजे त्या कशासारख्या आहेत? केसासारख्या आहेत. मग त्या केशवाहिन्यांमध्ये दोन्ही रक्त असतं, ऑक्सिजनयुक्त रक्त असतं आणि अल्प ऑक्सिजनयुक्त रक्त असतं. आता ह्याच्यामध्ये पण बघा, आता ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण काय काय बघितलं? श्वसन संस्था बघितलं आणि रक्ताभिसरण संस्था बघितलं. श्वसन संस्थेमध्ये काय बघितलं? फुफ्फुस महत्त्वाचं इंद्रिय आहे. फुफ्फुसाचं कार्य काय आहे? रक्तशुद्धीकरण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य. त्यानंतर आपण काय बघितलं? रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? विल्यम हार्वेने लावला, हे आपण बघितलं. त्यानंतर हृदयाचं कार्य बघितलं, रक्तपेशी बघितल्या, रक्तवाहिन्या बघितल्या आणि रक्त बघितलं. नक्की तुम्ही याचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही त्याचं अजून डीपमध्ये जाऊन अभ्यास करू शकता आणि जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.